नमस्कार मंडळी. तर बघा, अशा प्रकारे ना दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि पुण्याला जायची वेळ झाली. त्यामुळे माझी ना बांधाबांधी चालू होती. तर बघा मंडळी, फायनली घरचा निरोप घेतला आणि मनी मॅवचं ना मधीच चालू होतं. ती म्हणत होती की मला पुण्याला घेऊन जा. कधी बाईकच्या चाकामध्ये बसायची तर कधी बॅगवरती. आणि फलटणला आल्यानंतर ना कडक असा चहा घेतला आणि इथं सभा चालू होती. याचा तरी इफेक्ट नाही तर पुण्यावरून गावाकडून पुण्याला परतणाऱ्या गाड्यांचा तरी इफेक्ट झाला असावा रोडवरती, कारण एवढं ट्रॅफिक होतं ना आणि त्याचा आम्हाला भयंकर त्रास झाला. तर बघा, मंत्र्यांच्या गाड्या येत जातच होत्या, त्यामुळे खूप ट्रॅफिक झालं पुढं जाऊन. तर आणि आपल्या चॅनलला ना 99 सबस्क्रायबर झालेत, तर एक कमी 100ला फक्त. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा ना. आपल्याला एवढ्यावरच नाही थांबायचं बरं का, खूप आयुष्यात यशस्वी व्हायचे. कारण त्या दिवशी वाटलं, त्या दिवशी रस्त्यावरून जाणाऱ्यांना प्रत्येकाला वाटलं असेल त्या मंत्र्यांच्या गाड्या बघून की आपण खूप सामान्य, आपल्याला खूप पुढं जायचं आहे. आणि माझा नेहमीचा अनुभव आहे बरं का, कात्रज बोगद्याच्या पुढं आलं ना पाऊस लागणार म्हणजे लागणार. पावसाळ्याच्या सीझनमध्ये याच्या आधी पण 2-3 वेळा मी पावसामध्ये सापडले आणि खूप सारा पाऊस येत होता आणि खूप भिजलं होतं. साहेबांनी तिथं गाडी थांबवली होती, पण मी साहेबांना म्हटले की ऑलरेडी आपण एवढं भिजले तर थांबण्यात काय अर्थ नाही, कारण खूप थंडी वाजत होती. आणि बघा, एवढा पाऊस होता, इतके भिजलेले, अगदी कॅमेरावरती पण पाणी पडत होतं, काही शूट करता येत नव्हतं. आणि बघा, घरी आल्यानंतर ना मी पहिली आंघोळ केली, कारण लोक गाड्या व्यवस्थित चालवत नाहीत आणि त्या गाड्यांचं घाण पाणी जास्त आहे ना रस्त्यावरचं, ते सगळं अंगावर येत होतं. साहेबांनी पण आंघोळ करून घेतली, आवरलं, घरातलं साफसफाई केली आणि बाहेर भाजीपाला आणायला गेलो. भाजीपाला घेतला आणि घरी आल्यानंतर जेवण वगैरे बनवलं. बाय मंडळी, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.